योगी कथा प्रकरण 12. 16 हात खाली जमिनीतील शिवलिंग. वाशिम येथे गेल्यानंतर बऱ्याच वेळा माझे मेहुणे श्री विठ्ठलराव वानखेडे यांच्याकडे शृंगारवाडी नावाच्या शेताकडे जात असे. एकदा शेतातून जात असताना मला जमिनीमध्ये शिवलिंग असल्याचे जाणवले. तेव्हा मी त्याबाबत विठ्ठलराव यांना सांगितले. ज्यावेळी मी त्या शेतात गेलो होतो त्यावेळी मला तिथे श्री शंकराचा वास व जमिनीत शिवलिंग असल्याची जाणीव होत होती. ते शिवलिंग मला जमिनीत 16 हात खोल असल्याचे दिसत होते. हे शिवलिंग काढून त्याची स्थापना करण्याचा विचार आम्ही करत होतो. परंतु विचार केला की शिवलिंग खडकात असेल किंवा पाण्यात असेल. JCB किंवा पोकलँडने खोदल्यास ते तुटू शकते. म्हणून तसेच शिवलिंग तयार करून त्याच जागेवर स्थापन करावयाचे ठरविले. त्या जागी 3-4 फूट खोदकाम केले. ज्या ठिकाणी शिवलिंग आहे त्या ठिकाणी 1 फूट बाय 1 फूट आकाराचे बांधकाम छिद्र ठेवून केले. हे बांधकाम ओट्याच्या वर 1 फूट घेतले. त्याला चारही बाजूने छिद्र ठेवले. त्यावर 1994 महाशिवरात्रीला तयार केलेल्या शिवलिंगाची स्थापना केली. या शिवलिंगावर केलेले अभिषेकाचे पाणी चारही छिद्रांमधून खाली जमिनीत जात होते. त्याचा अभिषेक खालील शिवलिंगाला घडतो. हे ठिकाण अतिशय जागृत आहे. येथे श्री शंकर व पार्वतीचा वास असतो. शिवलिंगाजवळ नीलनाग व शिववाहन नंदीची मूर्ती आहे. मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणी, श्री हनुमान यांच्या मूर्ती आहेत. माझ्या भाच्याला विलास वानखेडेला रोज सकाळी शिवलिंगाला अभिषेक करण्यास सांगितले. सकाळ व संध्याकाळ श्री शंकराची आरती करण्यास सांगितले. हे त्याने 21 दिवस केल्यानंतर त्याला जमिनीखाली विशाल शिवलिंग फुलांनी सजविलेले दिसू लागले. 81 दिवसानंतर त्याला सर्व समोरच्या घटना व त्याने विचार केला तेथील दृश्ये त्याला दिसू लागली. अनेक घटनांचे त्याला संकेत मिळू लागले. सध्याही मिळतात. दर महाशिवरात्रीला सूर्योदयाबरोबर तिथे श्री शंकराला अभिषेक करण्यासाठी व आरतीसाठी मी तिथे जात असतो. त्यावेळी तिथे श्री नीलनाग प्रकट होऊन भक्तांना आशीर्वाद देत असत. त्यांचे स्वामी श्री शंकर रोज येथे एक वेळ येतात असे त्यांनी सांगितले आहे. त्या ठिकाणी आता आकर्षक मंदिर बांधण्यात आले. या मंदिराच्या मागील बाजूला 12 महिने पाणी असलेली विहीर आहे. हे मंदिर श्री चामुंडा देवीच्या मंदिराच्या पूर्वेला आहे. या शिवलिंगाच्या दर्शनाने अनेकांच्या मनोकामना पूर्ण झाल्या आहेत. यामुळे भाविक तेथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.